डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स. परत एकदा माझा इंट्रोडक्शन. माझं नाव शुभांगी गोयटे आहे आणि मी फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ सिनियर प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत आहे. कल्याण या विभागामध्ये आम्ही अंगणवाड्यांसोबत काम करत आहोत. त्याच अंतर्गत अजून एक प्रोग्राम आम्ही उल्हासनगरमध्ये कार्यरत करत आहोत, जसं त्याला नाव आहे कंगारू मदर केअर प्रोग्राम, जे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम, त्याचसोबत अंबरनाथ आणि बदलापूरच्या जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा काम करत आहोत. यावर्षी आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या अंतर्गत आरोग्य केंद्र आहेत, त्यांचं स्टाफ आहे, त्यांचं हे प्रशिक्षण आम्ही ऑर्गनाईज केलं आहे. ते ह्याच्यासाठी की आपण ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये 5 ब्लॉकसोबत काम करत आहोत. हाय टच आणि लो टच हे 2 प्रकारचे प्रोग्राम होतात, जिथे जास्तीत जास्त लो बर्डचं प्रमाण आहे, तिथे जास्तीत जास्त सपोर्ट त्यांना, जसं की फॅसिलिटीमध्ये सुद्धा आणि कम्युनिटी लेवलला सुद्धा. जिथे लो टचमध्ये तिथे आपण कल्याणला आम्ही कन्सिडर करतो, तिथे कॅपॅसिटी बिल्डिंगवरती काम करत आहोत, जेणेकरून हे जे कॉन्सेप्ट आहे कंगारू मदर केअरचं, ते अजून चांगल्या पद्धतीने आपले जे कर्मचारी आहेत, जसं आशा वर्कर्स आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत, ANM आहे, PHN आहे, ह्या सर्वांना हे प्रशिक्षण द्यावं, जेणेकरून फील्डमध्ये गेल्यानंतर त्यांना येणारे जे काही चॅलेंजेस आहेत किंवा असं कोणी बच्चू भेटतं तर त्याचे नेक्स्ट स्टेप आपण काय करायला हवे हे माहिती व्हावं, म्हणून हे प्रशिक्षण आपण आयोजित केलं. आज हे दुसरा दिवस आहे या प्रशिक्षणाचा. 4 तारखेला आपण मेडिकल ऑफिसर आणि PHN मॅमचं झालेलं आहे आणि आज जे आपलं ANM जे आपल्या नर्सेस आहेत त्यांचं ट्रेनिंग संपन्न झालं. किंवा अजून काही विचारायचं असेल तर अजून पण मॅम आहेत, तुम्ही विचारू शकता. त्याच्यासोबत तुमच्या काही एरियामध्ये फाउंडेशन FMCAचे काही फील्ड ऑफिसर येत असतात है ना. डोंबिवलीच्या मला हेल्थ. गुड आफ्टरनून. माझं नाव डॉक्टर सारिका कगरावकर आहे. मी कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट या ठिकाणी फॅसिलिटी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. सो मॅडमने आता तुम्हाला आमच्या प्रोजेक्टबद्दल सांगितलेलंच आहे. सो मी आता कांगारू मदर केअरबद्दल थोडंसं सांगते. कांगारू मदर केअर ही कुठून सुरुवात झालेली आहे तर कोलंबिया पासून सुरुवात झालेली आहे. हे कोणासाठी असतं तर कमी वजनाच्या बाळांसाठी असतं. कमी वजनाची बाळं म्हणजे ज्या बाळांचं वजन 2 किलो 500 ग्रॅम म्हणजे 2.5 किलोपेक्षा कमी जी ऊब आहे ती मिळत आहे आणि बाळाची जीवाला धोका सुद्धा. पण अशी आशा करतो की आजच्या या प्रशिक्षणाने हे पुढे रुटीनमध्ये जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जर कुणी कमी वजनाचं बाळ म्हणजे 2.5 किलोपेक्षा कमी वजनाचं बाळ आढळलं आणि किंवा कोणी मदर सुद्धा कन्सिडर करा, कारण आपण एव्हरी टाइम काय करतो. सो फॅमिली इन्व्हॉल्वमेंट सुद्धा तुम्हाला वाढवायचं आहे, जेणेकरून ती लाईफ सपोर्ट मिळेल आणि बाळाचाही जीव वाचायला मदत होईल. वेट गेन, अर्ली वेट गेन आणि रेग्युलर घेणार त्यावेळेला म्हणजे आता सकाळी 4 तास घेतलं होतं, ते दुपारी 2 तास जेवण आराम करायला दिलं, परत संध्याकाळी तिथे 4 तास 10 तास असं आपण अरेंज करायचं आहे. मग त्या वेळेला तुम्ही दुपारच्या वेळेला आराम द्या. मग सकाळी आजीने घेतलं असेल तर दुपारी आईने घ्यायचं. ती 3 लोक झाली ना, 3 पण 2-2 तासाने चेंज नाही करायचं. वेगवेगळा माणूस 1 किलो मागे 15 ते 20 ग्रॅम वजन रोज वाढतो, समजलं. असं जर 3 दिवस बाळाचं वजन वाढलं आणि बाळ जर IV फ्लुइड्सवर ते कॉन्फिडन्स पाहिजे, कारण डॉक्टर 24 तास ड्युटीवरती नसतात, त्यांना त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं असतं. तर डेंजर साईन्स कुठचे येतात. एक म्हटलं ॲपनिया, बरोबर. ज्या वेळेला बाळाला आई म्हणायला बघत नाही, ॲक्टिव्हिटी, फीडिंग हे जे आहे हे तुम्हाला आईला एक्सप्लेन करायची गरज ऑब्झर्वर आहे. तिच्या बाळामध्ये होणारे सगळे फरक वगैरे जरा काही नसतं, पण ते त्याला सॅटिस्फॅक्शन असतं की दूध आहे, कळलं ना. तर एक झालं, मग त्याच्यानंतर दूध काढलं की ते दूध त्या बाळाला आरटी फीड दिले. ओके. दुसरं आलं आता आरटी फीड नाही द्यायचं, 1.5 फलाटे बोलला काय माहितीये, लेफ्ट लिप आणि लेफ्ट हँडचा बेबी असेल त्या बेबीला
स्पेशली कोंडा आणि द्यायचं करतं ते बाळ स्वतःचं स्वतः घेतं. त्याच्या कानाने कोंडा कळीन किंवा माती समजा फिरवायचंय. आईला कोणती कम्फर्टेबल असेल, राईट साईड लेफ्टी असेल तर ते आतमध्ये राहणार. बाळ आतमध्ये असल्यानंतर आईचं ब्रेस्ट या पोझिशन मध्ये ही बाळाला माती समजलं. या पूर्णपणे नमस्कार, माझं नाव डॉक्टर सारिका कंगराळकर आहे. मी कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट या ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ फॅसिलिटी कोऑर्डिनेटर काम करते. आजचं जे ट्रेनिंग आहे ते फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ म्हणजे FMCH या ऑर्गनायझेशनकडून गव्हर्नमेंट KDMC च्या कोलॅबोरेशनने अरेंज करण्यात आलेलं आहे. सो या प्रशिक्षणासाठी आज आपणाला रेखा सामंत सिस्टर लाभलेले आहेत आणि त्यांना भरपूर वर्षाचा यामध्ये एक्सपिरियन्स आहे आणि त्याचा लाभ जे ANM आहेत आजचे ते जवळपास 100 ANM हे ट्रेनिंग अटेंड करत आहेत आणि त्यांना याचा लाभ झालेला आहे. नमस्कार, माझं नाव शुभांगी भोयटे आहे आणि मी फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ सिनियर प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत आहे. आजच्या दिवशी आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या ज्या आरोग्य केंद्रातील ANM आहेत त्यांचं कंगारू मदर केअर बद्दल प्रशिक्षण ठेवण्यात आलं आहे. या प्रशिक्षणामध्ये 100 ANM यांनी भाग घेतला आहे. त्यासाठीच आम्हाला रेखा सामंत मॅडम ज्या सिनियर नर्स म्हणून KM मध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्या आम्हाला लाभल्या आहेत. या प्रशिक्षणाद्वारे ANM ला ते त्यांच्या फील्डमध्ये त्यांच्या वस्ती पातळीवरती जे काही कमी वजनाची बाळं आहेत त्यांच्या मदर्सना त्यांच्या फॅमिलीजना लवकरात लवकर सपोर्ट प्रोव्हाइड व्हावा यासाठी ते कार्यरत असतील.